नमस्कार मित्रांनो. तर आज आपण वर्ग 7वीचा स्कॉलरशिपचा पुढचा प्रश्न 32व्या क्रमांकाचा प्रश्न आपण आज पाहणार आहोत. तर त्यामध्ये प्रश्न असा आहे की 60 मीटर लांबी व 40 मीटर रुंदी असलेल्या आयताकृती बागेच्या बाहेरील बाजूला लागून 3.5 मीटर रुंदीचा रस्ता तयार केला तर त्या रस्त्याचे क्षेत्रफळ किती चौरस मीटर येईल. पाहता इथं काय दिलेलं आहे, हा जो आहे हा आहे आपला ही बाग आहे. ही काय आहे? बाग आहे, ते बगीचा आहे. आणि या बागेच्या बाहेरील बाजूस काय केलं आहे, एक रस्ता तयार केला आहे. रस्ता तयार केला, ठीक आहे. मग पहिल्यांदा आपण पाहू की या बागेची लांबी आणि रुंदी काय आहे. इथं आयत आहे. आयत म्हणजे काय, ज्याची लांबी आणि रुंदी असते, ठीक आहे. लांबी आणि रुंदी, लांबी आणि रुंदी. आयताला लांबी आणि रुंदी असते. मग या बागेची लांबी किती दिली आहे, 60 मीटर. म्हणजे इथून ते इथपर्यंत ही जी लांबी आहे, इथून ते इथपर्यंत ही जी लांबी आहे, ही लांबी किती आहे, 60 मीटर, ठीक आहे. 60 मीटर, ओके. त्यानंतर 40 मीटर रुंदी आहे. म्हणजे ही रुंदी आहे, ही रुंदी आहे 40 मीटर, ठीक आहे. ही जी आहे ना, ही रुंदी आहे 40 मीटर, ओके. ही रुंदी आहे 40 मीटर, ठीक आहे. मग आता काय म्हटलं आहे की 3.5 मीटर रुंदीचा रस्ता तयार केला. मग या बागेच्या चारही बाजूला काय केलं आहे, 3.5 मीटर रुंदीचा रस्ता तयार केलेला आहे. मग इथून बघा, इथून इकडे 3.5 मीटर, म्हणजे ही जी आहे ही हा रस्ता आहे. पुढे इकडे पण हा रस्ता आहे. हा पण किती आहे, 3.5 आहे. म्हणजेच लांबी जी आहे, ही जी लांबी होती, ही पहिली बागेची लांबी होती 60. आता इकडे वाढली 3.5 आणि इकडे वाढली 3.5. म्हणजे पहिली लांबी जी होती ती होती 60. आणि नवीन लांबी जर म्हटलं आपण तर नवीन लांबी किती होणार आहे, नवीन लांबी 3.5 + 3.5 म्हणजे 7. म्हणजे 60 मध्ये किती टाकले, 7 टाकले, तर ही झाली नवीन लांबी 67, ठीक आहे. रुंदी, आता रुंदी पहिली बागेची रुंदी काय होती, तर बागेची रुंदी होती 40. किती होती, 40. इथं 40 दिलं आहे. मग 40 मध्ये सुद्धा इथं अशी वाढली, ही झाली 3.5 वाढली, आणि इकडे पण वाढली, ही 3.5 वाढली, ठीक आहे. इकडे पण वाढली, इकडे पण वाढली, ठीक आहे. मग आता ही रुंदी अशी वाढली आहे. मग रुंदी, पहिली रुंदी किती होती, 40 होती. नवीन नवीन रुंदी किती झाली, मग नवीन रुंदी झाली 40 + 3.5 आणि 3.5. ही 3.5 आणि ही 3.5 किती झाले, 60. म्हणजे हे झाली 47, ठीक आहे. मग आता आता आपल्याला काय करायचं आहे, हा रस्ता किती मीटरचा आहे हा काढायचा आहे. मग त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, या बागेचं क्षेत्रफळ आणि त्यानंतर हा जो छोटा आयत आहे, या छोटा आयताचं क्षेत्रफळ काढावं लागेल. या बागेचं क्षेत्रफळ काढावं लागेल. त्यानंतर हा जो मोठा आयत तयार झाला आहे, या आयताचं क्षेत्रफळ काढायचं आहे. म्हणजेच याचा अर्थ मोठ्या आयतामधून हा जो छोटा, ही जी बाग आहे ही वजा केली तर आपल्याला उरणार काय आहे, तर रस्ता उरणार आहे, ठीक आहे. मग या पद्धतीने आपण काय करणार आहोत, पहिले बागेचं क्षेत्रफळ काढणार आहोत. मग बागेचं क्षेत्रफळ काढण्यासाठी काय काय दिलेलं आहे आपल्याला, बागेची क्षेत्रफळ काढायचं आहे आपल्याला. बागेची क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी, ठीक आहे. मग लांबी किती आहे, लांबी आहे आपली इथं 60 गुणिले रुंदी किती आहे, 40 आहे, ठीक आहे. 6 × 24, 6 × 24 आणि हा 2 शून्य, हे झालं 2400 किती चौरस मीटर. ही झाली बागेची लांबी. आता मोठा जो चौरस आहे त्या मोठ्या चौरसाचे म्हणजे नवीन जो हे आहे, आयत आहे, नवीन आयताची आपण काय करू, क्षेत्रफळ काढू. नवीन आयताचे क्षेत्रफळ, नवीन आयताचे क्षेत्रफळ काढण्यासाठी आपल्याला नवीन लांबी आणि नवीन रुंदी दिलेली आहे, ठीक आहे. नवीन लांबी किती आहे, नवीन लांबी गुणिले नवीन रुंदी. नवीन लांबी किती आहे, तर आहे ती 67 इंटू नवीन रुंदी किती आहे, 47. याचा अगोदर गुणाकार केला आपण, तर गुणाकार किती होते ते आपण इथं पाहणार आहोत. 67 गुणिले किती, 47, ठीक आहे. 7 × 7 = 49, 9 × 4
हे 7 × 42 आणि 4 46. इथं 0 दिला. 4 × 7 = 2808. हातचे आले 2. 4 × 7 = 24. 24 आणि 2 = 26. याची काय करायची बेरीज. हे 9 आले. 8 आणि 7 = 14. चला 1 आणि 7 आणि 4 = 11 असे. हातचा आला 1. 2 आणि 1 = 3. हे 3149. हे झाले 3149 चौरस मीटर. आता आपल्याला काय करायचं आहे, रस्ता किती चौरस मीटर येईल हे कळायचं आहे. रस्त्याचे क्षेत्रफळ बरोबर. रस्त्याचे क्षेत्रफळ काय करावं लागेल. मग हा जो नवीन आयत आहे, ह्या नवीन आयतामधून जो बाकीचं क्षेत्रफळ आहे ते वजा करावं लागेल. नवीन आयताचे क्षेत्रफळ वजा काय करावं लागेल, नवीन आयताचे क्षेत्रफळ वजा बागेचे क्षेत्रफळ. ओके. काय आलं, हे आलं नवीन आयताचे क्षेत्रफळ 3149 वजा, आणि हे पहिलं काय आलं तर बागेचे क्षेत्रफळ 2400. याची करायची आपल्याला वजाबाकी. ठीक आहे. तर आपण इथं वजाबाकी करणार आहोत. ठीक आहे. इथं वजाबाकी करू आपण. बघा 3149 वजा 2400. 9 0 गेले 9 राहिले. 4 4 राहिले. 1 4 जात नाही. आपण 4 1 केलं 3 3 म्हणजे आपण 7 घेतो. हातचा दिला परत आणि 3 3 दिलं 0 म्हणजे 749. म्हणजे उत्तर काय आलं इथं 749 चौरस मीटर. हे आहे आपलं फायनल आन्सर. ठीक आहे. तर हे तुम्हाला समजलं असेल. अपेक्षा करतो आणि थांबतो. धन्यवाद.